पाठ 8. अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या. लेखक डॉक्टर यशवंत पाटणे. आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विख्यात असलेले डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा परिचय या पाठातून दिला आहे. या विश्वाचा पसारा अफाट आहे. ईश्वर त्याचा नियंता आहे आणि म्हणूनच पृथ्वीचं नंदनवन करण्यासाठी त्यांनी विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभियंते पाठवले आहेत. 15 सप्टेंबर 1861 ते 14 एप्रिल 1962 असे शतकोत्तर आयुष्य लाभलेल्या विश्वेश्वरय्यांच्या पूर्वजांचं गाव होतं आंध्र प्रदेशातील मोक्षगुडम. त्यांचं जन्मगाव कर्नाटकातील मदनहळ्ळी आणि त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा आणि नोकरीचा प्रारंभ झाला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात. विश्वेश्वरय्या यांनी सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम आणि प्रचंड आशावाद ही आपल्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री सांगितली आहे. लहानपणीच पित्याच्या निधनानंतर कष्टाच्या कमाईतून त्यांनी महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली आणि पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता पदावर त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्याच वर्षी खानदेशातल्या एका नाल्यावर पाईप बसवण्याचे अशक्यप्राय आणि आव्हानात्मक काम त्यांनी मोठ्या कौशल्याने करून दाखवलं आणि म्हणून सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणी पुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्याचं असं झालं की सक्कर नगरपालिकेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता. नदीचं पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवलं जायचं. मग वाळू मिश्रित, गढूळ आणि खाणेरडं पाणी नागरिकांना पुरवलं जाई. नागरिकांना हे पाणी सोसवत नव्हतं आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणं नगरपालिकेला झेपत नव्हतं. जेव्हा विश्वेश्वरय्यांनी हे पाहिलं तेव्हा त्यांनी अत्यंत व्यावहारिक आणि कमी खर्चातला तोडगा काढला. नदीच्या काठाजवळच्या पात्रात एक गोल आणि खोल विहीर खोदून काढली. विहिरीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ आणि शुद्ध पाणी साचू लागलं आणि स्वप्नातही दिसणार नाही असं जलामृत आपल्या अंगणात आलेलं पाहून सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचं पाणीच आलं. 1907 मध्ये विश्वेश्वरय्या यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आणि सरकारने त्यांना गौरव म्हणून पेन्शन दिली. गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन त्यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली. निवृत्तीनंतर जेव्हा ते युरोपच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांना अचानक एक तार आली. ती होती हैदराबादच्या निजामांची. ते तातडीने परत आले तर लक्षात आलं की हैदराबादच्या मुसा नदीनी रौद्र रूप धारण केलं होतं. तब्बल 6-7 महिने झुंज देऊन विश्वेश्वरय्या यांनी मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहील अशी कायमची व्यवस्था केली. ही किमया समजल्याबरोबर मैसूर संस्थानच्या महाराजांनी त्यांना मुख्य अभियंता बनवलं. आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभ काळातच त्यांनी कावेरी बंधाऱ्याची योजना साकार केली. मैसूरजवळ कृष्णसागर नावाचं अजस्त्र धरण उभं केलं. धरणाच्या डाव्या बाजूला असलेला 60 मैल लांबीचा कालवा विश्वेश्वरय्या कालवा म्हणून गौरवला जातो. यासाठी डोंगर खोदून 3960 फूट लांबीचा बोगदा तयार केला. या धरणातून ठराविक पाणी शिवसमुद्रम धबधब्यात सोडलं जातं आणि पाण्याच्या नियमित पुरवठ्यावर विद्युत निर्मिती केंद्र चालवलं जातं. इथल्या ऊर्जेच्या बळावर विद्युत रोषणाईने उजळून निघतो मैसूरचा राजवाडा आणि वृंदावन उद्यान. हे खरं विश्वेश्वरय्यांचं अजरामर स्मारक. यानंतर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वरय्या मैसूरचे दिवाण झाले आणि त्यांनी मैसूर विद्यापीठ, पोलाद कारखाना, सिमेंट कारखाना, रेशीम, चंदन, तेल, साबण उत्पादन केंद्र उभारली. एकदा रेल्वेने प्रवास करत असताना त्यांच्या कानाला
रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्याची जाणीव झाली. रेल्वे थांबवण्याचा त्यांनी आदेश दिला आणि मग समजलं की पुढे 1.5 किलोमीटर अंतरावर रेल्वेचे रूळ उखडले गेले आहेत. राष्ट्र बांधणीसाठी आपलं उभं आयुष्य वेचणाऱ्या विश्वेश्वरय्यांना ब्रिटिश सरकारने सर हा किताब दिला. तर भारतीय विद्यापीठांनी डी.लिट पदवी देऊन सन्मानित केलं आणि भारत सरकारने भारतरत्न ही पदवी दिली. आता विश्वेश्वरय्यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा होतो. तरुण पिढीला त्यांनी दिलेला संदेश आहे, झिजलात तरी चालेल पण गंजू नका. अभियंत्यांचं दैवत म्हणून सारं विश्व आज विश्वेश्वरय्यांना वंदन करतं.